जवळपास 20-22 दिवसांपासून ठरवलेलं होतं हे की आपल्याला प्रदर्शनी लावायची आहे. मध्यंतरी माझं पुण्याला जाणं झालं, त्याच्यामुळे 5-7 दिवस त्या गोष्टीकडे माझं दुर्लक्ष झालं. पण तुम्ही लोकांनी ते तुमच्या डोक्यातनं काढलं नाही, सोडलं नाही. तयारीला तुम्ही सगळे लागलेले होते. तुमचा उत्साह आणि तुमची तयारी करण्याची सगळी ती धडपड बघून मी पुन्हा कामाला लागले की परत तुम्हाला हे केलं की नाही, आपल्याला आता करायचं, काही हरकत नाही, आपण करूया. नमस्कार, माझे नाव पूजा साहेबराव इंगळे. मी वर्ग 9 ब मधून. आमच्या मॉडेलचे नाव आहे प्रदेशाची संकल्पना. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली. महाराष्ट्रात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अंतर सुमारे अनुक्रमाने 860 व 730 किमी इतके आहे. महाराष्ट्राला 720 किमी लांबीचे सागरी किनारे लाभलेले आहेत. महाराष्ट्रात कमी अधिक विस्ताराचे 35 जिल्हे आहेत. त्यापैकी अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे, तर मुंबई हे शहर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. महाराष्ट्र राज्याची 2011च्या जनगणनेनुसार 11,23,72,972 इतकी लोकसंख्या आहे. ती 41,000 खेडे तर 368 शहरात वितरित झालेली आहे. प्रदेश म्हणजे एखाद्या विस्तीर्ण क्षेत्राचा लहानसा भाग. वास्तविक क्षेत्राचा लहानसा भाग असे म्हणताना क्षेत्र किती विस्तीर्ण असावे आणि त्यातील भाग किती लहान असावा यावर कोणतीच मर्यादा नाही. महाराष्ट्रातील विभाग. महाराष्ट्रातील प्रमुख विभाग 6 आहेत: कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. नमस्कार, माझे नाव मेघा राजू बेत्री. मी वर्ग 9 मधून. हे जे मॉडेल आहे दुसरा प्रकार म्हणजे नैसर्गिक संसाधन याच्यावर आधारित आहे. हे कालवा सिंचन आहे, हे ठिबक सिंचन आहे. याद्वारे आपण या पिकांना पाणी देऊ शकतो. महाराष्ट्र लाभलेल्या भूमीपैकी 56.6% भाग हा पिकांसाठी वापरला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भूमीला आढळलेले काही मृदांचे प्रकार आहेत. त्यामध्ये काळी मृदा, जांभळी मृदा, पिवळी तांबडी मृदा आणि काळी मृदा. ही काळी मृदा आहे आणि सुपीक आहे. ही बेसॉल्ट या खडकाच्या प्रक्षालनीय मृदा तयार होते. या मृदेमध्ये सुपीक असल्यामुळे या मृदेमध्ये आपण गहू, ज्वारी, कडधान्य, फळे ही पिके पिकवू शकतो. ही मृदा प्रामुख्याने अहमदनगर, वाशिम, हिंगोली, उस्मानाबाद, बुलढाणा, परभणी या जिल्ह्यामध्ये आढळते. नमस्कार, मी नवमधून. हे प्रॉडक्ट आमचे व्यवसायावर आधारित आहे. व्यवसाय म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला व्यवसाय असे म्हणतात. व्यवसायाचे 3 टप्पे पडलेले आहेत: प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय? ज्या व्यवसायात नैसर्गिक साधन संपत्ती ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात वापरणे म्हणजे प्राथमिक व्यवसाय होय. द्वितीयक व्यवसाय म्हणजे प्राथमिक व्यवसायातून उपलब्ध झालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असतो. द्वितीयक व्यवसाय सेवा व्यवसायाचा द्वितीयक व्यवसायात समावेश होतो. उत्पादनाची प्रक्रिया सतत चालू राहण्यासाठी उत्पादनाचे वितरण चालू राहण्यासाठी उत्पादनाचे वितरणासाठी सेवांची गरज असते. आमच्या मॉडेलचे नाव आहे उद्योग. तसेच बहुतेक साखर कारखाने हे महाराष्ट्रात आढळतात. तसेच बहुतेक साखर कारखाने हे ऊस लागवडीचे क्षेत्र आढळतात. कारण ऊस हा नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे, त्यामुळे साखर कारखाने ऊस क्षेत्राजवळ स्थापन झाले. महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यात 1920 साली बेलापूर येथे अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर येथे पहिला साखर कारखाना स्थापन झाला. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये वाहतूक निर्मिती तसेच दळणवळणाची उपलब्ध बाजारपेठ तसेच महाराष्ट्रात उपलब्ध आहे. म्हणून तेव्हापासून महाराष्ट्रात साखर कारखाना हा भरभराटीस लागला. कारखान्यातून निघणारे दूषित पाणी तसेच वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. तसेच टावरमुळे पक्ष्यांना आपले प्राण गमावे लागत आहेत. तसेच कारखान्यातील दूषित पाण्यावर योग्य प्रक्रिया करून उत्तमरित्या शेती केली जाऊ शकते. कारखान्यातून निघणाऱ्या पाण्याची आपण योग्य तऱ्हे विल्हेवाट लावली तर आपण शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो. महाराष्ट्रातील हवामान मृदेचे प्रकार, जलसिंचनाची सुविधा, सेंद्रिय व रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके आणि संकरित बियाणे इत्यादी घटकांमुळे महाराष्ट्रातील कृषी प्रगत झाली आहे. कारण त्यामुळे महाराष्ट्रात कारखाने स्थापन झालेले आहे. त्यात प्रामुख्याने साखर कारखाना व सुपीक कापड उद्योग यांचा समावेश होतो. कारण त्यांना लागणारा कच्चा माल हा महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो.
आमच्या प्रकल्पाचे नाव आहे शेतीमधून आपल्याला विविध प्रकारचे कडधान्य मिळते व धान्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीमधील धान्याची माग वाढते आहे. यामध्ये आम्ही शेतीचे प्रकार दाखवलेले आहेत. उत्पादन शेती, बागायती शेती आणि सखोल शेती. सखोल शेती म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेणे. बागायती शेती म्हणजे विहिरी, जलसिंचन, कालवे यांच्या आधारे शेती करणे. फलोत्पादन शेती म्हणजे शेतीमध्ये फळांचे उत्पादन केल्याला फलोत्पादन शेती असे म्हणतात. महाराष्ट्रातील शेतीचे 2 हंगाम आढळतात. खरीप हंगामाची पेरणी जून जुलै या महिन्यात केली जाते व कापणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात केली जाते. रब्बी हंगामाची पेरणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात केली जाते व कापणी फेब्रुवारी मार्च महिन्यात केली जाते. यामध्ये नापीक जमीन दाखवलेली आहे. नापीक जमिनीमध्ये कोणते पीक घेणे शक्य नसते. नापीक जमिनीचा उपयोग फक्त बिल्डिंग बांधण्यासाठी हा होतो. सिंचनाचे 3 प्रकार उपसा सिंचन, कालवा सिंचन, तलाव सिंचन. सिंचनाचे 3 प्रकार सिंचनाच्या तलावाच्या पाण्याचा उपयोग भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये केला जातो. धन्यवाद. वेगवेगळे शिक्षक आले. त्यांनी ते आपले सगळे प्रदर्शन पाहून पोराचे त्यांनी आपले अभिप्राय सांगितले. खूप सारे शिक्षक आले होते, मुले आले होते. आपण भूगोल प्रदर्शनाचे भूगोल दिनानिमित्त आपण ग्रीटिंग कार्ड करू शकतो. हा अँटिक पर्वत आहे आणि याची लांबी 7000 किलोमीटर आहे. नमस्कार, माझे नाव गायत्री विजय गीता, वर्ग 9 उपमध्ये दिसते. बुलढाणा जिल्ह्यात प्रतिपंत आहे. बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने गहू, ज्वारी, कापूस ही पिके शेतकरीत येतात. तर ही बुलढाणा जिल्हा हा चुकतारग्रस्त जिल्हा म्हणून शेतकरीत येतात. म्हणूनच शेतकऱ्यांची आत्महत्या चालू झाली. नमस्कार, मी वर्ग 9 माझ्या मॉडेलचं नाव आहे लोकसंख्येची घनता. एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून चौकटीमध्ये किती लोक राहतात या प्रमाणास लोकसंख्येची घनता असे म्हणतात. लोकसंख्येची घनता काढण्यासाठी लोकसंख्येच्या घनताच्या सूत्राचा उपयोग करतात. लोकसंख्येची घनता काढण्यासाठी सूत्र आहे प्रदेशातील एकूण लोकसंख्या भागिलेला प्रदेशातील लोकांचे क्षेत्रफळ. लोकसंख्या काढण्यासाठी लिंग गुणोत्तर नमस्कार, मी कुमारी प्रांजल राजू जाधव, वर्ग 9 ब मध्ये. आमच्या मॉडेलचे नाव वाहतूक आणि संदेशवाहन. आपण बघतो आपलं कुठेही प्रवास करायचा असेल, कोणत्याही वस्तूची ने-आण करायची असेल तर वाहतूक मात्र करावी लागते. त्यामध्ये भूमार्ग, हवाई थांबा आणि रेल्वे मार्ग तसेच जलमार्ग आपले उपलब्ध असतात. जलमार्गाची विशेषण असते की आपल्या जलमार्गाचे रस्ते तयार करावे लागत नाही. ते आपल्या निसर्गात उपलब्ध झालेले असतात. त्यामुळे आपल्याला कमी खर्चाची इथं बाब नाही, कारण की आपल्याला कमी खर्च लागू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जहाज उपयोगी पडते. नंतर
इथे ग्रामीण भाग दाखवलेला आहे, तसेच शहरी भागामध्ये बँका, MIDC आणि हॉस्पिटल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर संदेशवाहनामध्ये सांगितले गेले तर कबूतर, टपाल, रेडिओ, फोन तसेच टीव्ही यानंतर देशभराच्या माध्यमांपैकी उत्तर माध्यम पूर्वीच्या काळात खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध माध्यम होते. राजे महाराजे या माध्यमाचा उपयोग दुसऱ्या प्रदेशात संदेश पाठवण्यासाठी करत होते, परंतु आता हे माध्यम दुरावण्यात आले आहे, कारण दूरध्वनी, तार सेवा, टपाल सेवा यांसारख्या नवीन उपकरणांनी कबूतर या पक्षाचा उपयोग कमी होतो. 2 नंबर टपाल सेवा. टपाल सेवा ही खूप जुनी पद्धत आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा टपाल सेवा उपलब्ध होते. आपण टपाल सेवामार्फत जगभरात कुठेही संदेश पाठवू शकतो, पण टपाल सेवा अशी सेवा आहे की ती पोहोचायला जास्त वेळ लागते आणि आजकाल आधुनिक पद्धतीचा वापर सुरू झाला असल्यामुळे ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल यामुळे टपालला मागे लोटत आले आहे. संदेशवहनातील TV हे उपकरणे खूप लोकप्रिय आहे आणि माध्यमातून आपण मनोरंजक बातम्या, शिक्षण, शेतीविषयक माहिती या विविध प्रकारची माहिती मिळते. गरजेनुसार आवडीचे कार्यक्रम बघू शकतो. या सगळ्यातून वेगळा मार्ग म्हणजे नळमार्ग. नळमार्गाद्वारे आपण वायू, द्रवरूप, तेल यांची वाहतूक करतो. उत्पन्नाचा प्रदेश व उपभोक्ता यांना जोडण्याचे कार्य नळमार्ग करीत असतो. खनिज तेल क्षेत्रापासून तेल शुद्धीकरण क्षेत्रापर्यंत कच्चे तेल व नैसर्गिक वायू पोहोचवण्याचे काम नळमार्ग करीत असतो. वाहतुकीच्या मार्गापैकी भूमार्ग हा नेहमी प्राकृतिक व आर्थिक घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे सखल प्रदेशाच्या भागात सखल करणे व रस्ते तयार करणे यासाठी तो वापरला जातो. त्यामुळे भूमार्गाला वाहतुकीचे जाळे समजले जाते. मार्गाची वाहतूक जलद असते. व्यापारासाठी वायुमार्ग उपयुक्त असतात. वाहतुकीचा खर्च जास्त असते. विमानतळ आणि रेल्वे जोडणे आवश्यक असते. पण जे फॉलोअप झाले ते सगळ्यात तुमचा उत्साह खरंच दिमाग रिअली खूप छान. तुमच्या सरांचं पण कौतुक करेन मी खूप की त्यांनी तुम्हाला सोडलं आणि इथे येऊन पण त्यांनी छान हे केलं. सगळ्यांशी संवाद चांगला साधला, छान बोलले, कुठे टेबल दाखवले नाही, काही नाही. सरांचं पण मी करत आभार उद्या मानायला प्रश्न नाही, पण रिअली ते जरासं नंतर आपल्याला मदत करणारे भोपळदादा शेवटपर्यंत आपल्यासोबत राहील. शेवटी पण आपल्याला टेबल वगैरे काढून दिले, आपल्याला टेबल तिकडे नेऊन ठेवायचं आहे फक्त. आले ना लक्षामध्ये? आता बघा तुम्ही कसं दिसतंय ते, कसं वाटतंय आता बघायला तिकडे मला सांगा. सुद्धा वाटायला लागलं ना लगेच. 2 दिवस त्याच्याशी अटॅचमेंट झाली होती त्या सगळ्या मॉडेल्सची. तुम्ही सगळे प्रत्येकाच्या जवळ फिरले, मला ते सगळ्यात जास्त आवडलं. गोंधळ झाला थोडासा, पण इट्स ओके. पण प्रत्येक जण प्रत्येक मॉडेल जवळ गेला, प्रत्येक मॉडेलची माहिती घेतली. आणि मी तुम्हाला सांगते ना की आता तुम्ही भूगोलाचं पुस्तक जर वाचायला घेतलं ना, असं डोळ्यासमोर पडेल सगळं. इतकं डोक्यात गेलेलं आहे. गेले की नाही? वाचण्यापेक्षा कानामध्ये सिनेमाचे गाणे पाठ नाही करावे लागत ना आपल्याला, ऐकून ऐकूनच होऊन जातं ना. तसं झालेलं आहे तुमचं. आणि आता त्याच्यानंतर हे पण होणार आहे की डिस्कशन मधूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. कारण प्रत्येकाला एक मिनिट येते ना, येते की नाही? बिलकुल इथपर्यंत गेलो आपण लोकसंख्येपर्यंत. त्याच्यामुळे इट इज रिअली नाईस एक्सपिरियन्स. पुन्हा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक आणि खूप खूप आभार. हा, तुम्ही सगळ्यांनी आता एक काम करायचं आहे. काय काम करायचं मी सांगते. प्रत्येकाने किमान 2 सेंचुरी पेपरवरती, सेंचुरी नाही सॉरी प्रोजेक्ट पेपरवरती आपण मॉडेल करताना आपल्याला आलेल्या अडचणी, मॉडेल प्रेझेंट करताना आलेल्या अडचणी, आपल्याला एकूण करताना कसं वाटलं आणि सगळ्यात शेवटी याचा काय फायदा मला होणार आहे हे प्रत्येकाने लिहून द्यायचं आहे. आजचा वार काय आहे? मंगळवार. शनिवारपर्यंत तुम्ही मला ते द्यायचं आहे. आले लक्षात? ऑल ऑफ यू. सगळ्यांचा छान आठवणी, सगळ्यांचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत. माझा प्रयत्न आहे प्रत्येक ग्रुपमधल्या प्रत्येकाला तो फोटोग्राफ देण्याचा. अगदी लगेच होणार नाही. उद्या येऊन मला लगेच नगरपूर मॅडम आले का फोटो, बट डेफिनेटली आय विल ट्राय. जनरल रिस्पॉन्स.
आलं ना लक्षामध्ये? आणि शूट पण आपल्याकडे राहणार आहे. शूट करताना मी कार्ड पण चेंज केलं तेवढं करता की सगळ्यांचे शूज व्यवस्थित व्हायला पाहिजे. मेमरीमध्येच अडकायला नको, अर्धे इकडे अर्धे तिकडे असं व्हायला नको. सेटचा सेट आपल्याकडे